ब्लॉग. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. युजली हा ब्लॉग नाहीये, हे थोडंसं डिस्कशन असल्यागत आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगतो की माझा अजून एक यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलचे ऑलमोस्ट 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. बट त्याची कधी आपण फर्स्ट इन्कमची व्हिडिओ कधीच बनवलेली नाही की यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं मला, ह्याची व्हिडिओ आपण कधीच बनवलेली नाहीये. सो बरेच माझ्या आसपासचे मित्र मला एकच क्वेश्चन विचारत होते की यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं. डोक्यामध्ये आलं की आपण याची एक व्हिडिओ बनवून टाकावी. आता हे माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे, बट दुसरं चॅनल आहे ते पण मी तुम्हाला खाली मेन्शन करेन. माझं पहिलं यूट्यूबचं पेमेंट किती होतं, जे प्रत्येकाला जाणण्याची इच्छा असते की अरे हे जो यूट्यूबचं पेमेंट किती होतं किंवा ह्याने यूट्यूब थ्रू किती पैसे कमवले स्टार्टिंगला. जे की नवीन क्रिएटर आहेत, जे नवीन आता सध्या ज्यांनी सुरू केलेलं आहे, त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक असं म्हणू शकता. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी जवळजवळ एक 1.5 वर्ष झालं मी ते यूट्यूबचं चॅनल सुरू केलेलं. 1.5 वर्षामध्ये आपण 1,00,000 सबस्क्रायबर्स ऑलमोस्ट कंप्लीट केलेले आहे, जे की 99,000 आता सबस्क्रायबर आहेत. सॉरी 98,000 आता सबस्क्रायबर आहेत. ऑलमोस्ट 1,00,000 कम्प्लीटच आहेत असे समजून चला. तर त्याचं पहिलं पेमेंट किती आलं मला, कटिंग होऊन वगैरे किती मला पेमेंट हातामध्ये भेटलं, हे सगळं डिटेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. बॅक ऑन द टॉपिक, आपण ज्या टॉपिकसाठी ही व्हिडिओ बनवत आहे त्या टॉपिकवरती येऊ की माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं. माझं युट्यूबचं चॅनल मला वाटते ऑलमोस्ट मी जेव्हा 1 वर्ष आधी काढलं तेव्हाच मॉनिटाईज झालेलं आहे. सो मॉनिटाईज झाल्यानंतर मला एक दीड महिन्यानंतर पहिलं पेमेंट आलं. तर युट्यूब काय करतं, जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर $100 कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला बँकमध्ये पेमेंट येत नाही, तुमच्या अकाउंटमध्ये पेमेंट येत नाही. त्या टाइमला डॉलरची किंमत कमी होती, म्हणजे जे इंडियन रुपीजमध्ये त्यावेळी डॉलर कमी होता. फर्स्ट युट्यूबचं पेमेंट आलेलं, जे की माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा डिजिटली कोणत्या तरी गोष्टीतून मी पेमेंट कमवलेलं किंवा पैसे कमवलेले असं पेमेंट होतं. ते युट्यूबचं कसं असतंय, युट्यूबचे पेमेंटचं डिपेंड्स असते की तुमच्या व्हिडिओजवरती किती गुगलच्या ऍड रन होतात, त्याच्यावरती तुमचं पेमेंट डिपेंड्स असतं की त्याच्या जेवढ्या तुमच्या व्हिडिओजना ऍड जेवढ्या तुमच्या व्हिडिओजना ऍड दिसतील तेवढ्या तुम्हाला युट्यूब पेमेंट देतात. त्याच्या हिशोबावरती त्यांचे जे पर्सेंटेज ठरलेले असतात त्याच्या हिशोबावरती पेमेंट देतात आपल्याला. ज्यावेळी युट्यूबकडून गाईज मला पहिलं पेमेंट आलं, युट्यूबनं मला पहिलं पेमेंट ज्यावेळी पाठवलं त्यावेळी मला काहीतरी सगळं कट वगैरे होऊन, जेवढे त्यांचे टॅक्सेस वगैरे सगळं कट होऊन माझ्या अकाउंटमध्ये काहीतरी 9,500 रुपये ट्रान्सफर झाले, म्हणजे 9,500 रुपये. हे तर माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट होतं. त्याला जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्याच्यानंतर त्यांची बँकची प्रोसेस असते, बँक व्हेरिफिकेशन असतं. त्या व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात. 9,500 रुपये पहिलं पेमेंट होतं. सो तिथून पुढे कंटिन्यू चालूच आहे, आता ऑलमोस्ट येतच आहे. सो मी आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना हे समजलं असेल. मी डायरेक्ट अमाऊंट सांगितलेली, अशीच अमाऊंट सांगायचं अलाउड नाहीये. डायरेक्ट युट्यूब असं अलाउड करत नाही. काही युट्यूबचे गाईडलाईन्स असतात, त्याला अलाउड करत नाही युट्यूब की तुम्ही डायरेक्ट पेमेंट तुमच्या सबस्क्रायबरना सांगा असं काही. बट हे माझं दुसरं चॅनल आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल टॉक करू शकतो. सो होप सो की तुम्हाला समजलं असेल, आणि नक्कीही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्या लोकांना मोटिवेट करा. वेळ घालवू नका, आजपासूनच सुरू करा आणि डिजिटली गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करा. आय नो की पहिल्यांदा नर्वसनेस वगैरे असतो, बऱ्याच गोष्टी तुम्हाला फेस करायला लागतील, पण त्याच्यातून माणूस शिकतो. आणि मी तर खुश आहे की मला डिजिटली काही गोष्टी अन व्हायला लागली, म्हणजे यायला लागल्यात, त्याच्याबद्दल मी खुश आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, काम करत राहा आणि हसत राहा. बाय बाय, टेक केअर, पीस.